चला शशांक लगेच फिल्डिंग लावून घ्या. सतीश पाटील संदप विरुद्ध शिलगाव अशी शेवटची मॅच. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मुंबई किंग टार्गेट तुम्हाला पाहायला मिळतोय. माफिया ग्रुप सोनारपाडा. चला 4 ओव्हरची मॅच आहे. लगेच आपण मॅच सुरू करणार आहोत. दुसऱ्या इनिंग मध्ये संदर्भ संघाला बॅटिंग करायची. चला पंच रमेश मात्रे मॅच सुरू करा लगेच प्लीज. चला शिलसंघ बॉल चेक करा लगेचच. 4 ओव्हरची मॅच आहे. सुंदरच्या बॅटबद्दल विजयाचा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला शिल संघासाठी, जो संघ या स्पर्धेत माऊली 11 शिलगाव. बघा शशांक पाटीलने नंदीचं दर्शन घेतलंय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. टार्गेट या नंदीचा माफिया ग्रुप सोलारपाडा आणि त्यांना आशीर्वाद मिळेल. सुनील भोईर आणि रमेश मात्रे पंचांच्या भूमिकेत आहे. शेवटची मॅच. उद्या यायला विसरू नका. उद्या या स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. 5:25 झालेली आहेत. लवकर घ्या. 6 वाजेपर्यंत आपल्या मॅच समाप्त करायची. संदर्भ संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करावी लागते ती. कॅप्टन कूल. बघा विनोद पाटील आज अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी जर सेमीफायनल मध्ये पोहोचलं तर अजून काय पाहिजे. त्यासाठी एक मेहनत करावी लागेल. कॅप्टन कूल. रजनीकांत सुद्धा आलेत. चला सामना सुरू करूया, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये संदर्भ संघाला बॅटिंग करायची. किशोर येतात सलामीला आणि नॉन स्ट्राइक एंडला सचिन, आणि पहिले षटक घेऊन येतात कॅप्टन कूल. विनोद पाटील येत आहेत. 4 ओव्हरची सुपर 8ची मॅच. काल वाडेकर आणि चिकनगर मध्ये सुपर 8ची मॅच तुम्ही पाहिली होती. उद्या मोठागाव आणि भालची सुपर 8ची मॅच पाहायला मिळेल. मात्र त्या अगोदर संदप विरुद्ध शिलगाव अशी सुपर 8ची मॅच. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. गॅप मध्ये पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत. तर या करेन अंकल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. करण अंकल यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. सागाव चषक 2025 25वा फलंदाज ज्याने या मॅच मध्ये चौकाराने खातं उघडलंय. धावसंख्या 5. उद्या बरेचसे पारितोषिक अजूनही वाढ होईल उद्याच्या दिवसामध्ये, कारण उद्या या स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. नवनाथ सुद्धा मला वाटत हाही फटका चांगला आहे. कव्हरच्या वरून पाठवलाय. चेंडूची थोडीशी गती कमी झाली होती, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सचिनने चौकाराने खातं उघडलंय.
फुलटॉस बॉल होता मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेरच जाईल. 4 धावांसाठी चौकार. झालेत. काय माहिती आहे, भावेश पाटीलचं कौतुक करेल आमचे उंबारीचे ऑफिशियल स्कोरर. इथे धावा झाल्यात ते आता 13 4 बॉलमध्येच. फुलटॉस बॉल आहे. विनोद पाटीलची खराब गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर चौकार. वाटला रिपोर्टिंग करायचं बघा. आडिवली आणि नावाली 8:30ला मॅच सुरू होईल. दुसरी मॅच भोपर विरुद्ध उत्तर शिव, तिसरी मॅच पिसिवली विरुद्ध उंबारली आणि चौथी मॅच सोळेगाव विरुद्ध मोहिली 40+. अशा मॅचेस उद्या होणार आहेत, त्यामुळे उद्या वेळेवर या. एकदा पूर्ण रे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विनोद पाटीलचं षटक थोडंसं महागडच म्हणावं लागेल, कारण की 19 धावा त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. शील 40+ विरुद्ध संदप 40+. रजनीकांतला तुम्ही पाहतायत. क्या बात आहे. जागृती स्पोर्टची कॅप तुम्हाला पाहायला मिळते. चांगले क्रिकेटर आहेत. मनपाडा 40+ संघाने भरपूर चांगले क्रिकेट खेळतात. मात्र 19 रन्स विनोदच्या ओव्हरमध्ये आले, त्यामुळे आता कमबॅक करावा लागेल गोलंदाज सुभाषला. मग अशा मॅचमध्ये सुभाषच्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, आता विनोदच्या ओव्हरमध्ये 19 आलेत. मात्र बॅट्समनने मॅच जिंकली. मधून चांगली बॅटिंग केली 2 मॅचमध्ये. एकोणीस धावा आल्यात. सुभाषला कमबॅक करावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 रन्स. नंदी तुम्ही पाहताय टार्गेट माफिया ग्रुप सोनारपाडा, आणि त्याची रॉयल एंट्री तुम्हाला बघायला मिळाली. इथे चेंडू हवेत आहे. विनोद वेगाने आलेत आणि एक चांगला झेल प्लाय. किशोर बाद होईल आणि सुभाषच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 19 मध्ये पहिला धक्का माऊली 11 शिलगाव संघाला. नवीन फलंदाज दिनेश काठे आले तथा बॅटिंग करण्यासाठी माऊली 11 शिलगाव संघासाठी. 19 वरती पहिला धक्का. शॉर्ट टप लेनचा बॉल होता, खराब बॉल होता सुभाष पाटीलचा, आणि त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर चौकार. तेवीस धावा झालेले आहेत. हाही फटका चांगला आहे. गॅप मध्ये एस्टाकबर रिझनला क्षेत्ररक्षक मधू आलेत. दोन धावा इथे मिळाल्यात.
पंच 12 खेळाडू सांगतायत शिलगावचे की चेक करायचे. बाउंड्री 12 खेळाडू किरण आहेत का? ओके, 2 धावा मिळालेत, सामना सुरू करायचे. धावा झाल्यात 25. चांगला बॉल होता सुभाषचा. 12व्या खेळाडूची बळपडी नेहमीच मुख्य भूमिका असते. रमेश गुप्ता बघा राऊंड अप घेत आहेत थोडासा. धावा झाल्यात 25. अजून एक चांगला बॉल आहे सुभाष पाटील. एसपी बघा विथ ट्रॉफी शॉपचे ओनर आणि एसपी पॅनलचे सर्वा त्यांच्या माध्यमातून खूप चांगला प्लॅटफॉर्म पंचांनाही मिळाले, रोजगार मिळाले, त्यामुळे सुभाष पाटील यांचे कौतुक करेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे 25. एक मिनिट सुभाष. ओके चालू करा. बघा रमेशचं किती लक्ष आहे. चांगला कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या. या षटकात सुभाषने फक्त 7 धावा दिल्या आहेत आणि 1 विकेट घेतली आहे. त्यामुळे कमबॅक झालाय संदप 40+ संघाचा. सुभाषलाही माहिती आहे इथून जिंकलो तर थेट सेमीफायनलचं तिकीट मिळेल, म्हणजे कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल. चिकनगर संघ ऑलरेडी सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. मात्र लक्षात घ्या सेमीफायनल मॅच पहिली मॅच असेल सेमीफायनल. ए ग्रुप विरुद्ध बी ग्रुप, सी ग्रुप विरुद्ध डी ग्रुप, ही दुसरी सेमीफायनल. व्यासपीठ होते आपण ॲडव्होकेट संजय पाटील तुम्ही पाहतायत. सचिन पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. संजय पाटील पेशाने वकील सुद्धा आहेत. सांगा मंडळाचं भरपूर वकील या गावाने दिलेले आहेत. दोन षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा झाल्यात आणि तिसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज शशांक पाटील. चला सामना सुरू करा. दुसऱ्या सत्रामध्ये संदर्भ संघ तुम्हाला बॅटिंग करायचे, त्यामुळे आम्ही या सूचना देतो जेणेकरून अंधार होणार नाहीये. टार्गेट आपल्यापासून रजा घेत असताना बघा महाराष्ट्राचा लाडका नंदी किंग ऑफ मुंबई माफिया ग्रुप सोनारपाडा नेहमी चर्चेत असतो. आणि आता वळूया मॅचच्या दिशेने. 26 वरती 1 अशी परिस्थिती या मॅच मध्ये शिल 40+ संघाची. आणि तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज शशांक पाटील. हलकस अपील करण्यात आलेलं आहे. स्वतः दिनेश काटेने सांगितलं की पायाला बॉल लागलाय, नाही खेळाडू ते पाहिजे तुमच्याकडे. पंचांनी चर्चा केली. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. अकूट टप्प्याचा बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. झेल सुटलाय, मात्र जजमेंट चांगला होता. झेल सुटलाय हरकत नाहीये, मात्र जजमेंट चांगला होता. झेल पर्यंत पोहोचले होते. ह्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. 27 धावा झाल्यात. शशांक पाटील आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप चांगला गेलाय. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली, बॉलिंग केली आणि मगाशी त्यांनी टार्गेट या नंदीचं दर्शनही घेतलं आणि त्यानंतर ते मैदानात गेले. नंदीलाही देवत मानलं जातं. 27 वरती 1 विकेट अशी परिस्थिती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या विनोद पाटीलच्या, मात्र त्यानंतर पलटवार केलाय संदप 40+ने. हा चेंडू तुम्ही पाहतायत डीप मध्ये क्षेत्ररक्षक 2-2 आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. सुभाष वेगाने आलेत. काय फिल्डिंग आहे, असं वाटतच नाही भावेस की 40+चे खेळाडू खेळत आहेत. इतकी चांगली फिल्डिंग 40+चे खेळाडू नेहमी दाखवतात. धावसंख्या 29. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 36 धावा चेस करत असताना मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली होती. आणि इथे काय घडलंय, फलंदाज रनआउट. सचिनला माघारी परतावं लागेल. 29 वरती दुसरा धक्का. माऊली 11 शील 40+ संघाला पलटवार केलाय. संदप संघाचा चांगला कमबॅक झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आले होते.
म्हणजे कालच्याच सारखं झालं की काय, अनिकेतने विकेट घेतली नितेश पाटीलच्या, त्यानंतर त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाली. इथे रमेशने रनआउट केलंय. एकोणतीस धावा झाल्यात. कमबॅक चांगला झाला. आता संदीप आलेत. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती संदीपने. सचिन बाद झालेत आणि आता संदीप आलेत. शशांक चांगली गोलंदाजी करते त्या मॅच मध्ये. पलटवार झालाय आता संदीपचा. ज्यावेळी विनोद 19 दिल्या. या ओव्हरमध्ये फक्त शशांकने 3 धावा दिलेत 5 बॉल मध्ये. अजून एक डॉट बॉल येईल का आणि काय षटक टाकले. टाळ्या झाल्या पाहिजे शशांक साठी. फक्त 3 धावा दिलेत. बघा टार्गेट नंदीचा आशीर्वाद आणि त्यानंतर शशांकने फक्त 3 धावा दिलेत. यासाठी मी उल्लेख केला की नंदीला आपल्या पूर्ण भारतामध्ये देव सुद्धा मानलं जातं. 3 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स होत्या आणि 3 षटका अखेर धावा 29, म्हणजे 2 ओव्हरमध्ये 10 झालेत. आणि अजूनही गिरीश पाटील यांचं षटक येणं बाकी आहे. या ओव्हरनंतर आम्ही 2 सन्मान सुद्धा करणार आहोत. सचिन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि संजय पाटील ॲडव्होकेट. धावा 29. धावा झाल्यात. नाही बॉलर गिरीश आहे. मधु लॉंग ऑफला आहेत. आता मात्र डावकर त्याचे गोलंदाज आणि डावकर त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. दिनेश काटेला आता काहीतरी करावं लागेल. 40-45 चांगल्या धावा असू शकतात संध्याकाळच्या सत्रात. दिनेश काटे एक चांगला फलंदाज आहे टीमचा. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले. आता 40+. एक सिंगल मिळाले. 30 धावा झाल्यात. कोणी विचारही केला नसेल. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 3. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो संदर्भ टीमसाठी. 30 धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज गिरीश पाटील. दातिरीच्या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब त्यांना मिळाला. 40+ मध्ये नेहमी चर्चा राहिली आहे संदर्भ 40+ ची. फुलटॉस बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत मधू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील. गिरीश पाटील यांची ऍक्शन बघितली ऍक्शन रिप्ले मध्ये तर नक्कीच हायवे दिव्याच्या मनोजची आठवण झाली आम्हाला. मनोज भोईर तशीच ऍक्शन आहे. हा फटका चांगला आहे. कव्हर्सला खेळ आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 2 धावा पूर्ण होतील का. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. धावसंख्या 34. 3 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. कमबॅक चांगला झालाय संदर्भ टीमचा. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्यानंतर यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. आणि हेच तर पाहिजे ना क्रिकेटमध्ये. विनोद 19 दिला म्हणजे काय, आम्ही कमबॅक करणार. आमच्याकडे आत्मविश्वास आहे आणि तो दाखवलाय आता संदर्भने या मॅचमध्ये. 1 धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला तर फलंदाज रनआउट होईल. आता सुनील भोईर सरांचा इशारा येतो. वाईट +2 म्हणजे 3 धावा मिळतील. तीन धावा इथे मिळालेत. 3 धावा मिळाले. सुभाष येत आहेत. धावा झाले 37. धावा झालेल्या आहेत. व्हाईट बॉल घोषित केलाय सुनीलने.
37 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर यष्टिरक्षक SP आले, सुभाष पाटील, गिरीश. पुन्हा तोच फटका खेळायचा होता, पल्लू स्ट्रोक खेळायचं होतं. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. अरविंद वेगाने आले, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज रनआउट. एकच धाव मिळेल. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. नाही, सॉफ्ट सिग्नल आउट दिला SP त्यांनी, फक्त ते मनामध्ये शंका आहे त्यामुळे चेक करतात. ओके. उद्या पहिलीच मॅच डी ग्रुप मधून आपल्याला पाहायला मिळेल. 8 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. 8:15 टॉस होईल. 8:20 मॅच सुरू होईल. आडिवली आणि नावाली, भोपर विरुद्ध उत्तर शिव, पिसिवली विरुद्ध उंबारली आणि सोळेगाव विरुद्ध मोहिली. आणि 12:30 रिपोर्टिंग करायचंय. भाल 40+ आणि मोठा गाव, ती सुपर 8ची मॅच होणार आहे. त्यानंतर 2 सेमीफायनल, A विरुद्ध B, C विरुद्ध D आणि त्यानंतर मेगा फायनल. आणि बघायचं आता काय घडलं एक्झॅक्टली मैदानामध्ये. फलंदाज आउट, रनआउट. एकच रन्स मिळाले. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सुभाष पाटील यांचे हावभाव तुम्हाला पाहायला मिळतात. ॲक्युरेट त्यांनी कलेक्शन केलं आणि बघा हा टेलिकास्ट. ओमसा MTC स्पोर्ट, क्लिअरिटी विथ क्वालिटी. फ्रेममध्ये नव्हतेच फलंदाज, त्यामुळे रनआउट झालेत. सुभाषचं कौतुक करेल. थोडेसे मागेच राहिले संदीप असं म्हणावं लागेल. अडतीस 38. एक रन्स मिळाली आहे. दुसऱ्या रनला फलंदाज रनआउट आहे. सुंदर अलीमकर आलेत बॅटिंग करण्यासाठी. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मागची मॅच त्यांनी षटकार मारून फिनिश केली होती. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही 2 सन्मान करणार आहोत. 38 लॉस ऑफ 3. काय फिल्डिंग केली बघा. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल. नाव माहिती नाहीये. समीर, क्या बात आहे. समीरने काय फिल्डिंग केली बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आणि त्यानंतर धावा 39 आहेत. म्हणजे 17 बॉलमध्ये 20च धावा आतापर्यंत दिल्या आहेत संदर्भ टीमने. शशांकचं षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट होता. रणदीप पाटील यांचं आगमन झाले. संदर्भचे त्यांचं हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 39 रन्स झालेले आहेत. 3 विकेट गेलेले आहेत. आणि बघायचं इथून टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये की एक्झॅक्ट टार्गेट काय आहे. फुलटॉस होता, त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चेतन मात्रे यांचं स्वागत करत असताना सिक्सर. धावांचं लक्ष्य पत्र. किरण पाटील यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते आपण काही सन्मान करणार आहोत. सचिनजी पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार करूया. सागावचे त्यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. तर या सचिन पाटील आपला सन्मान इथे केला जाईल. रणदीप पाटील उर्फ भाऊ, संदर्भचे एक चांगले क्रिकेटर, त्यांचं आगमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत. सचिन पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत ॲडव्होकेट संजय पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आपण लगेचच करणार आहोत. अगदी समाज सुद्धा कुठेही मागे नाहीये. मग कोणतेही क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, डॉक्टर क्षेत्र असो, वकील क्षेत्र असो, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय. केतन मात्रेचा मी उल्लेख करेल. ॲडव्होकेट संजय पाटील यायचे आपलाही सत्कार होईल. अतिथी देवभाव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान केला होतोय. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय, त्यामुळे धावा 45 झाल्यात आणि टार्गेट 46 आहे या मॅचमध्ये. आणि जेव्हा मॅच सुरू बाळू पाटील विनंती होती की आपण त्याचा सत्कार करायचे. संदीप शंकर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करणार आहोत. ॲडव्होकेट संजय पाटील.
46 टार्गेट या मॅच मध्ये आणि बघा सलामी जोडी सुभाष पाटील आणि मधुकर पाटील. 2 मॅच मध्ये मधुला मॅन ऑफ द मॅच मिळालंय. कन्नन अंकल इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल या. बाळू पाटील यांच्या शुभ हस्ते. कन्नन अंकल या, आपले सत्कार होईल. 46 पाठलाग या मॅच मध्ये संदप 40+ संघ कशा प्रकारे करेल या इकडे आपण जाणार होतो. याच गावचे एक प्रतिम समालोचक अजित देसाई यांच्याकडे धन्यवाद. कन्नन अंकल यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आमचे बाळू पाटील या स्पर्धेचे आयोजक, ज्येष्ठ समालोचक, त्यानंतर रणदीप पाटील उपस्थित आहेत संदपचे, त्यांचे सत्कार होईल. तर भाऊला विनंती असेल या आपण आपलाही सन्मान केला जाईल. चला मॅच लगेच सुरू करायची आहे. 5:50 झालीत. 6:15 पर्यंत मॅच संपणं गरजेचं आहे. तर उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि रणदीप बघा, रणदीप पाटील एक चांगले क्रिकेटर संदपचे, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना शशांकने फक्त 3 धावा दिल्यात या मॅच मध्ये, तिथून कमबॅक झालाय. आणि ऐकूया आता अजित देसाई यांचा आवाज. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज सचिन. तर याच दरम्यान आपण तर अप्रतिम झेल घेतला गेला. बॅटर बाद. नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. आता मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट गेलाय, फलंदाज बाद. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप अलिमगर यांच्या हातामध्ये कॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल रमेश पाटील, एक अतिशय चांगला खेळाडू टीम संदप संघाचा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. पहिल्याच बॉल वरती इथून आपण जरूर बघतोय चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज तयार. हा बॉल सरळ घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फार मोठी चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. सो मच. उद्या ठीक 8:20 नक्कीच पहिला बॉल पडणार. लक्षात घ्या टीम आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात आडवली आणि नावाली या दोघांमध्ये पहिली बाज असणार आहे. हा बॉल देखील घेऊन काढला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. उंबरले संघ पहा मॅच साठी रेडी झालेत. बॉल देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हलका तर घेऊन काढला. क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल, दुसरी धाव देखील इथून कंप्लीट आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती उद्याच्या दिवसामध्ये आपण जरूर बघणार आहोत. 8:20 रिपोर्ट करायचं आडेवले आणि नावाली. पहिला बॉल पडला जाईल. आज 40 मिनिटं लेट झालाय हे लक्षात घ्या. उद्या हा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलला धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल झाले 5.
5 बॉल 8 धावा फलकावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते दमदार क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रमेशच्या बॅट मधून येतोय. चेंडू सीमा पार लॉंग ऑफ वरून चेंडू जातोय षटकार. साहिलला आपण स्क्रीनवर बघू शकता. रयाच्या चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे. आपण स्क्रीनवरती बघतोय आणि मॅच आता चांगली बॅटिंग साहिलला करायची आहे कारण मॅच त्यांना इम्पॉर्टंट आहे. अगासन विपक्ष उभारली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण जरूर बघणार आहोत. चौदा धावा धावफलकावरती आहे. टार्गेट या मॅच मध्ये 46 86 धावा. 46 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. आता मात्र इक्वेशन राहिलं 18 बॉल 32. 18 चेंडू 32 धावांची गरज. तिथून या मॅच मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज पाहायला मिळतं. इथे बॅटची करा महत्वाची विकेट आहे. फलंदाज बाद. ज्या खेळाडूसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं विकेटची वाट बघत होते तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. सुभाष पाटील बॅक टू द डग आउट. धक्का क्रमांक लागतोय 3रा मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द डग आउट. आपण जरूर बघतोय क्लिअरिटी देखील आपण जरूर बघितली आहे. ओमसाई एमटीसी अतिशय चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून जरूर पोहोचवली जाते आपल्यापर्यंत. पहा अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट ओमसाई एमटीसी. सागर फराड रोशन फराड अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. आणि धावा फलकावरती इथून 14 दोन विकेट गेल्यात. बॉल झाला आतापर्यंत 1 षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं आहे. मॅच मध्ये 17 बॉल आणि इक्वेशन आहे 32 धावांचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश. हा बॉल जास्त पंचांचा इशारा काही देखील नाहीये मात्र हा बॉल देत डॉट. चांगली गोलंदाजी कुठेतरी सुभाष पाटीलनं विकेट थांबवायची होती कारण मॅच झाली असती कारण आतापर्यंत बघायला गेलं तर 2 विकेट्स गेल्यात आणि या मॅच मध्ये काहीतरी नवीन चित्र बघायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं बॉल झाले आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती 14 आणि अजूनही या मॅच मध्ये लक्ष ते 16 बॉल 32 धावांची गरज. हा बॉल देखील समोर घेऊन काढला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल असेल. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी धाव होईल का कंप्लीट. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावेवरच समाधान मानावं लागेल. तिसरी देखील झाली असती. हो रमेश पाटीलला घ्यायची आहे तिसरी धाव इथून आणि जरूर पाहायला मिळतं. तिसरी देखील कंप्लीट आणि बघता बघता इथून धावा कंप्लीट झाल्या. 4 1 2 3 4 बघितलं तर 4 धावा इथून कंप्लीट झाल्या. हे क्रिकेट आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 4 न ते पुढे सरकलंय. ते मात्र 18 15 बॉल अजूनही 28 ची गरज आहे. रमेश पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना अजून सांगू शकत नाही. काही देखील होऊ शकतं आणि या मॅच मध्ये काय चित्र असेल कारण आतापर्यंत जर बघायला गेलं ना आपण मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघितलं संदप संघ देखील अतिशय चांगला खेळ केला. रनरअप संघ आपल्याला जरूर पाहायला मिळाला संदप आणि मुख्य व्यासपीठावरती देखील उपस्थित मान्यवर आमच्या उपस्थित आहेत. आणि धावा फलकावरती आपल्याला बघायला गेलं तर झाल्यात त्या मात्र 18. हा बॉल देखील खोदून काढला. क्षेत्ररक्षक येतो दूरवरून. आपण जरूर बघतोय संदीपला बॉल फेकी करेल. 2 क्षेत्ररक्षक आलात तिथून आपल्याला बघायला मिळतं दूरवरून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील तितकीच चांगली आणि इथून ही विकेट फार महत्वाची होती
आणि रमेश थोडीशी रिस्क घेतोय. रिस्क घेतली तर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं. या मॅच मध्ये काय होईल? या मॅच मध्ये फलटवार होईल का? 14 बॉल 25 ची गरज. या मॅच मध्ये काय चित्र असेल? 14 बॉल 25 धावांची गरज. 14 बॉल 25. या मॅच मध्ये काय होईल? फलटवार होणार का? या मॅच मध्ये मगाशी झाली मॅच एकदम प्रेक्षकांना पाहण्याजोगी. 1 बॉल 1 वरती सामना आला होता. 2 बॉल मध्ये 1 करायची होती. 1 विकेट गेली. त्यानंतर 1 बॉल 1 आली आणि चौकार आला आणि सामना षटकार आला आणि सामना फिनिश झाला. टीम संदपच्या बाजूने. वाईट बॉल. पंचांचा इशारा. सुनील भोईर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतात. अतिशय चांगला आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आता मात्र या मॅच मध्ये समीकरण जर आपण बघायला गेलं तर 14 बॉल रन करायचे 24. 14 मध्ये 24 ची गरज आहे. आणि हो फलंदाज बाद. काय गोलंदाजी होती. रमेश पाटीलला समजला देखील नाही. सिंगलच्या नादामध्ये चेंडू कुठेतरी जातोय यस्टनवरती. महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर. रमेश पाटील बॅक टू द डग आउट. बाजी मारणार आहे या मॅच मध्ये. बनवायचे आहेत 46. आता झाल्यात 22. समीकरण राहिलंय 13 मध्ये 24. कोण होईल या मॅच मध्ये विजेता? आपण जरूर बघितलं कालच्या दिवसामध्ये कालन बलू पाटील सर यांचा आवाज देखील आपण ऐकला आणि आज देखील आवाज ऐकला. आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं रनआउटची संधी आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी देखील धाव वेगानं कंप्लीट केल्यात. आता समीकरण बदलेल. 12 मध्ये इथून करायच्या या मॅच मध्ये त्या मात्र 22 धावा. 12-22 या मॅच मध्ये कोण जिंकेल? 12 चेंडू 22 धावा. 12 बॉल प्रति षटकामध्ये 11 धावा देखील काढल्या तरी हरकत नाहीये. या मॅच मध्ये काय होईल? पलटवार होणार का? काटा बदलेल का? कोण बदलेल? या मॅच मध्ये काय होईल सांगता येणार नाहीये, कारण संदप तितकाच चांगला संघ आहे. भोईरचा आपण मित्र बघितला जरूर. कॅचअप त्याने गेला होता नक्कीच त्या स्क्रीन वरती. सर्वात जास्त कावळे असणारा गाव उंबारलीच आहे आणि बघायला गेलं तर त्यांनी त्यालाच कॅचअप केलं होतं. नक्कीच डिस्कवरी मध्ये देखील सांगितलं होतं आशिया खंडामध्ये सर्वात जास्त कावळे असणारा गाव उंबारली आहे आणि नक्कीच आपण जरूर बघत असतो उंबारली. 12 बॉल 22 ची गरज या मॅच मध्ये. हा बॉल यष्टीरक्षक थोडासा बीट झाला होता, मात्र मॅच मध्ये आता काय होईल? 11 बॉल करायचे रन 21. रमेश पाटील किंवा सुभाष पाटील असता तर थोडीशी आपण जरूर मॅच ऑन राहिली असती, मात्र आता या मॅच मध्ये काय होईल?
11-21 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. हे खेळाडू देखील तितकेच चांगले आहेत. इथून यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज षटक क्रमांक हाताळण्यासाठी आले. चौथं शेवटचं नाही अजून 11 बॉल मध्ये करायचे आहेत. रन्स 21. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हा बॉल देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतो. एक धाव जरूर कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल मात्र आपल्याला जरूर पाहायला भास्कर देखील इन ऍक्शन मध्ये दिसतील. आज उंबारली संघ आपण जरूर बघतोय. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक आगासनच्या विरुद्ध फाईट करेल. आणि या मॅच मध्ये आता काय असेल 10 बॉल रन करायचे आहेत 20. 10 बॉल मध्ये 20 धावांची गरज. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवलाय आता या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं नारिवली विपक्ष नागाव. 6 बॉल मध्ये नागाव टीमला करायच्या होत्या 26 आणि त्या भावा बनवल्या. आणि इथे कॅच ड्रॉप झाली पुन्हा एकदा. रनआउटची संधी आहे. थोडंसं फेके देखील खराब. 2 क्षेत्ररक्षक सचिन भोईर पहा 40+ चे खेळाडू बोलणार नाही कोण 40+ आहेत. मात्र पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली. आणि आज बेस्ट ऑफ लक सचिन भोईर पूर्ण टीम उंबारली. आणि ज्युनियर प्रेम देखील मैदानाच्या आतमधून जाताना आपण जरूर बघितलं. आता समीकरण बदललं या मॅच मध्ये. आता 9 बॉल 18 या मॅच मध्ये करायचे आहेत. 18 रन्स करायचे आहेत या मॅच मध्ये. आता 9 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावेची गरज. पुढे येऊन स्टेट आउट झाला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. आता मॅच पूर्णपणे ऑन होते की काय कारण चौकार आलाय. समीकरण चेंज. मॅच जवळ येते. 8 बॉल 14 कोण घेऊन जाईल मॅच. 8 मध्ये करायचे 14. टीम संदप की टीम शी या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि झेल सोडल्यानंतर चौकार आलाय. क्रिकेटमध्ये बघितलं जातं ज्या खेळाडू तुम्ही झेल सोडता. आणि सिनियर प्रेम देखील मैदानाच्या आतमधून जाताना आपण बघतोय. सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात. आणि हो बॅटच्या रडार मध्ये आहे. चुकी होणार नाहीये. ताकद थोडीशी कमी पडली. हा बॉल जर आपण बघितलं ना थोडीशी ताकद लावली. थोडेसे नाराज आहेत. त्यांना देखील माहिती आहे थोडीशी ताकद लावली असती तर मॅच मध्ये षटकार जरूर ठोकला असता. मात्र थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनच्या दिशेने टिपला जाईल फलंदाज बाद. विकेटचा पतन डीजे. ती मॅच आपण जरूर बघायला गेली ना उद्याच्या दिवसामध्ये आपण जरूर बघणार. आडिवली आणि नावाली इथून क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. चेंडूवरती काय होतंय. बाउंड्री पूर्णपणे अडवले. चांगलं क्षेत्ररक्षण झालं मात्र धावा कितपत कंप्लीट होणार. इथून चुकी आणि चुकी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि धावा कंप्लीट इथून झाल्या 3. आता समीकरण बदललंय. बाउंड्री चेक करतोय. डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवणार आहे. ओमसाई एमडीसीच्या माध्यमातून जरूर बाउंड्री चेक केली जाईल. तर आमचे स्वयंसेवक आहेत. काय चित्र मात्र नाही आहे तर चेक जरूर आपण तरी पण चेक करू. एकदा शंका दूर करू. तर त्या असतील त्या फक्त 3च धावा सेफ आहे. आपण बघितलं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता समीकरण बदललं. 6 बॉल 11 या मॅच मध्ये करायचे आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आपण जरूर संघ खेळताना या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. आडिवली आणि नावाली उपस्थित राहायचं लक्षात घ्या. 8:15 ठीक या स्पर्धेमध्ये चेंडू पडला जाईल. जर संघ उपस्थित राहिला नाही तर 3 बॉल. आज सकाळी जशी टीम आपण फडकेपाडा संघाला दिली पॅनल्टी 3 बॉलची तशीच त्या संघाला देखील दिली जाईल. लक्षात घ्यायचंय. 6 बॉल 11 या मॅच मध्ये करायचे आहेत.
पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. आडिवली आणि नावाली ठीक 8:15 ला पहिला बॉल पडला जाईल हे लक्षात घ्या. आता या मॅच मध्ये 6 बॉल 11 ची गरज. कोण बाजी मारेल, संदप की शीळ? यामधून जो जिंकणार तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. तो शीळ असेल की संदप असेल आणि कोण जिंकेल? आणि षटकार मारला होता त्या खेळाडूनं, मात्र बॉल कुठेतरी गेला नाही, तर जेल टिपला. आणि आता समीकरण राहिलंय 6 बॉल 11. मॅच जरूर गरमागरमी होईल. मॅच चुरशीची होणार का? 6 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. गोलंदाज वापरलाय शेवटच्या षटकामध्ये. संदीप आलिमकरला धावा थांबवण्यासाठी दिलाय आणि हा बॉल उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि फिल्डिंग अतिशय चांगली किशोरनं केली आहे. रनआउटची संधी आहे आणि हिथून फलंदाज काय डिसिजन आहे? सुनील भोईर सेफ आहे. आणि आता हा मॅच मध्ये 5 बॉल करायच्या धावा. इथून 9. फटका जरूर चांगला होता. 5 बॉल मध्ये 9 करायच्यात. सगळ्यात हे लक्ष घ्यायचं आहे. 5 बॉल मध्ये 9. आमचे स्वयंसेवक सगळ्यांनी बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात राहा. ही मॅच जरूर चुरशीची आहे. ही मॅच महत्वाची आहे कारण इथून 5 बॉल मध्ये 9 हवेत. आमचे स्वयंसेवक लक्षात घ्यायचं आहे. 5 बॉल मध्ये 9. मॅच गरमागरमीची. या मॅच मध्ये काय होईल? 5 बॉल 9 धावा. या मॅच मध्ये नक्कीच असं वाटलं या बॉल वरती चौकार येतोय की काय, मात्र किशोरनं अतिशय चांगला बॉल अडवला आणि त्यानंतर कुठेतरी आपण बघतोय मॅच मध्ये धावा मिळाल्या फक्त आणि फक्त 2च. आता समीकरण बदललं. 5 मध्ये 9. थोडस कुठेतरी गरमागरमीची मॅच. हा बॉल वेगवान जास्त बाहेर. पंच सांगतायत वाईट बॉल. वाईटची गुण आमच्यापर्यंत जरूर पंचांनी केली आहे आणि हा बॉल आलाय नशिबातून. आपल्याला जरूर पाहायला मिळतं वाईट मिळाला. आता 5 बॉल समीकरण राहिलंय या मॅच मध्ये 8. 5 बॉल 8. एखादा मोठा फटका आला तर थोडस शिळला जरूर. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. फेकी तितक्याच वेगानं पहा हे क्रिकेट. आता समीकरण काय आहे? 4 बॉल रन्स करायचे आहेत या मॅच मध्ये 7. 4 बॉल 7. एखादा मोठा फटका देऊन जाईल शीळ संघाला कुठेतरी झटका आणि एखादा डॉट बॉल कुठेतरी टेन्शनची मात्रा संदपला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून 4 बॉल 7 ची गरज. इथून या मॅच मध्ये काय होईल? गरमागरमीची मॅच झाले. इथून कुठेतरी हा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पंचांचा इशारा काय? तिसऱ्या अंपायर कडे आल्यात. नक्कीच चेक आम्ही इथे करणार आहोत. तो डिसिजन असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत बसू. बाळू पाटील तुम्ही स्टेज सोडून कुठे जाऊ नका. OUT आउट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. समीकरण आहे 3 बॉल 7 धावेची गरज. या मॅच मध्ये नॉन स्ट्राईकचा खेळाडूला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. काहीतरी पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. आता 4 बॉल मध्ये करायचे होते 7. आता समीकरण राहिलंय 3 बॉल 7 ची गरज. गिरीश या खेळाडूवरती विश्वास आहे. 3 बॉल 7. या खेळाडूनं मॅच मध्ये काहीतरी वेगळं पलटवार करणार का? या मॅच मध्ये काय होईल? हा बॉल टफा पडल्यानंतर डॉट बॉल. समीकरण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 बॉल 7. एखादा षटकार या मॅच मध्ये येणं फार गरजेचं आहे. तेव्हा ही मॅच संदपच्या बाजूने राहील.
मात्र कुठेतरी सुभाषनं घाई केली नसती तर मॅच एवढ्यापर्यंत आली नसती. आता 2 बॉल 7ची गरज. हा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षकाने, एकच धाव घेतली आहे. स्ट्राईक त्या खेळाडूकडे ठेवले. 1 बॉल 6 धावा. कोण हिरो आणि कोण झिरो? गोलंदाज ठरतोय सक्सेस की फलंदाज ठरतोय सक्सेस? 1 बॉल 6 धावा. स्वयंसेवक बाउंड्री लाईन सोडू नका प्लीज. ही मॅच फक्त 1 बॉल. एवढं सकाळपासून मेहनत तुमची चांगली आहे. 1 बॉल करायचे 6. या मॅच मध्ये पलटवार, काटा बदलणार का? कोण बदलणार का? फलंदाज कपाळाच्या आट्या थोड्याशा वरती गेल्या असतील, कारण इथून या मॅच मध्ये 1 बॉल 6 करायच्या. थोडीशी गरमागरमीची मॅच, थोडासा घाम फुटला असेल आणि क्षमता आहे या स्ट्रायकरचा खेळाडू शशांक पाटील. या खेळाडूने अतिशय चांगली फलंदाजी. 1 बॉल 6 धावा. टाळ्या वाजवायच्या. शेवटची मॅच देखील चुरशी झाली आहे. कोण होईल सुपर 4 मध्ये दाखल? 1 बॉल 6 धाव्यांची गरज आणि इथून हा सामना जिंकला सुपर 4 मध्ये. आणि इथून या खेळपट्टीचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण शील संघानं बाजी मारली आहे आणि जल्लोष 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 या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आणि या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच ठरलाय आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवणार आहोत. या मॅचचा सामनावीर दिनेश काटे आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 षटक आणि आपण जरूर पाहतोय त्या प्रेक्षक छोटा आहे, त्यांनी मिठी लगेचच मारली आहे. त्याला माहिती आहे. पहा ही व्हिडिओ जरूर व्हायरल होईल आणि उद्याचा मॅच टीम आडिवली आणि टीम नावाली ठीक 8 वाजता इथे उपस्थित राहायचं, लक्षात घ्या. ती व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल. त्या खेळपट्टीचं पुढचं जरूर घेतलंय आणि ते आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. जल्लोष जल्लोष ही संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि संदर्भ संघाचे कॅप्टन देखील यायचे. तुमचा देखील खेळ चांगला राहिलाय. टीम संदर्भचे कॅप्टन या पुष्पजी ज्वेलर्सच्या माध्यमातून तुम्हाला देखील रमेश पाटील या. 1 चांदीचा कॉईन आहे आणि या मॅच मध्ये शीर संघानं बाजी मारली. आपण जरूर बघितलं अतिशय चांगलं क्रिकेट आणि ज्या खेळाडूनं शीर संघाचा खेळाडू आहे पहा, छोटा आहे, वय फार कमी आहे, त्याने लगेचच गोलंदाजाला मिठी मारली आहे. ती व्हिडिओ आज जरूर व्हायरल होईल. ही क्लिप जरूर व्हायरल होईल. ही शीर संघाचे एक छोटा खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि त्याच्या वडिलांना त्यांनी जाऊन मिठी लगेचच मारली आहे आणि त्याच्या वडिलांनी हा सामना जिंकून दिलाय. पूर्णपणे पाहायला मिळतं हे सपोर्ट आहे या वयातच क्रिकेटचा आणि खरंच आज तो देखील काही दिवसाने मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल आपल्याला. तर पुष्पजी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आपण देतोय रमेश पाटील यांना चांदीचा कॉईन. हार्ड लक, हरकत नाहीये, थोडेसे कमी पडले आणि या मॅच मध्ये काहीतरी वेगळा फलक व्हायला मिळाला. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच यायचं आहे दिनेश काटे. या मॅचचा ठरला मॅन ऑफ द मॅच. दिनेश काटे मॅन ऑफ द मॅच. माझाची बॉटल आणि सामनावीर आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगली गोलंदाजी केली संदीप. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि उद्या ठीक टीम आडिवले आणि नावाली 8 वाजता रिपोर्ट करायचा आहे. आजचा दिवस इथेच संपलाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी इथेच थांबतो. उद्या भेटू ठीक 8 वाजता. थँक्यू सो मच. शील संघ 2 वाजता उपस्थित राहायचं. शील 2 वाजता उपस्थित राहायचंय. सुनील सचिन भोईर बेस्ट ऑफ लक. मॅचसाठी तुम्हाला